नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, इयत्ता 10वी नंतर जर तुम्हाला ITIला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याचे ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते सुरू झालेले आहेत. फॉर्म भरण्याअगोदर फॉर्म भरण्याची स्टार्टिंग डेट काय आहे व शेवटची डेट काय आहे, किती फेऱ्या लागणार आहेत याचं संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्यासाठी आपल्याला गुगल क्रोमवरती यायचं आहे. इथे आपल्याला DEVT एवढं टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर मित्रांनो खाली पाहू शकता तुम्ही, खाली स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन आणि कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर 2024-25 हे दोन ऑप्शन दिसतील. तर आपण इथे कॅन्डिडेट लॉग इन यावरती क्लिक करून घेऊया. त्यानंतर आता इथे आपल्याला कॅन्डिडेट लॉग इनचं हे मेन पेज आहे. इथे आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्टर नाव यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन जे आहेत ते भरण्यास सुरुवात करू शकता. पण त्यापूर्वी तुम्हाला होमपेजवरती यायचं आहे. तुम्हाला होमपेजवरती इम्पॉर्टंट नोटीस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे. तर हे नोटिफिकेशन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे मोबाईलमध्ये किंवा PCवरती. तर हे PDF डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही इथे वाचू शकता, महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य याची जी अधिकृत वेबसाईट आहे ती आहे https://admission.dvet.gov.in. या वेबसाईटवरून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते भरायचे आहेत. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. इथं महत्त्वाच्या काही इंस्ट्रक्शन दिलेले आहेत ते तुम्ही इथे वाचू शकता. संपूर्ण इथे गाईड करण्यात आलेलं आहे. फॉर्म भरताना काय काय काळजी घ्यायची, काय नाही करायचं आहे, काय करायचं आहे, हे सर्व एकदा तुम्ही PDF वाचून घ्या. त्यानंतर आपल्याला खाली इथे यायचं आहे. इथे टाईम टेबल देण्यात आलेलं आहे, प्रवेशाचे वेळापत्रक. सगळ्यात पहिलं बघूयात इथे ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे. याचा जे सुरुवातीचा दिनांक आहे 3 जून 2024 सकाळी 11 वाजल्यापासून ते शेवटची तारीख याची राहणार आहे 30 जून 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म जे आहे ते सुरू राहणार आहेत. त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे. यासाठी अर्ज स्वीकृती केंद्रात राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित म्हणजेच कन्फर्मेशन करणे. यासाठीचा जो दिनांक आहे 5 जून 2024 सकाळी 11 वाजल्यापासून ते 1 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हा टाईम देण्यात आलेला आहे. त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी आवश्यक व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे. तर यासाठी पहा मित्रांनो, प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प हा प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्डद्वारे प्रवेश लॉग इन करून सादर करणे. यासाठीचा जो दिनांक आहे तो 5 जून 2024 सकाळी 11 वाजल्यापासून ते 2 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी कधी प्रसिद्ध होणार आहे, तर प्राथमिक गुणवत्ता यादी वेबसाईटवरती म्हणजे संकेतस्थळावरती प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळविणे हे तुम्हाला 4 जुलै 2024ला सकाळी 11 वाजता SMS द्वारे कळविण्यात येणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहितीतील बदल करणे. जर काही फॉर्ममध्ये दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी आपल्याला गुणवत्ता यादीत हरकती असल्यास व प्रवेश संकेतस्थळावर दिलेला हेल्पलाईन क्रमांक नजीकच्या शासकीय संस्था वा ईमेलद्वारे उमेदवारांना हरकती नोंदविणे. प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीबद्दल बदल करावयाचा असल्यास प्रवेश खात्यात प्रवेश लॉग इन करून तसा बदल करणे. तर त्यासाठी 4 जुलै 2024ला सकाळी 11 वाजल्यापासून ते 5 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हे चेंजेस जे आहेत ते करता येणार आहेत. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे. तर अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ते संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल व SMS द्वारे कॅन्डिडेटला म्हणजेच उमेदवारांना कळवण्यात येईल. तर त्याची दिनांक जी आहे ती 7 जुलै 2024ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हे SMS येणार आहेत. त्यानंतर पहिली प्रवेश फेरी कधी होणार आहे, इथे पाहू शकता तुम्ही 14 जुलै 2024ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत पहिली फेरी ही राहणार आहे. पहिल्या फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून
प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे व त्यासाठी इथे दिनांक दिलेला आहे 15 जुलै 2024 सकाळी 9 वाजेपासून ते 19 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत। त्यानंतर दुसरी फेरी कधी लागणार आहे? 15 जुलै 2024ला सकाळी 9 वाजल्यापासून 19 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही दुसरी फेरी राबवली जाणार आहे। दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व SMS द्वारे उमेदवारांना कळविणे। तर 27 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला SMS द्वारे किंवा वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता दुसरी फेरीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे की नाही। त्यानंतर प्रवेश प्रक्रियेचा तपशील, तर याच्यामध्ये जर दुसऱ्या फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे तसेच उमेदवाराने सादर केलेल्या पसंतीक्रमाच्या पहिल्या 3 विकल्पांपैकी कोणत्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल। जे काही तुम्ही ट्रेड सिलेक्ट करणार आहेत ते 3 ट्रेड तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत, त्यानुसार जिथे तुमचा नंबर लागेल त्या ट्रेडला तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे व अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 3ऱ्या व 4थ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही। जर तुमचा नंबर लागला आणि तुम्ही ॲडमिशन जर नाही घेतलं तर तुम्हाला 3ऱ्या आणि 4थी फेरीमध्ये पुढे तुमचं नाव जे आहे ते येणार नाही किंवा ॲडमिशन होणार नाही। ज्या उमेदवारांना विकल्प क्रमांक 4 ते 100 मधून जागा वाटप झाली आहे त्यांची इच्छा असेल तर प्रवेश निश्चित करू शकतात, पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 3ऱ्या व 4थ्या फेरीमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत। इथे लक्ष द्यायचं आहे, महत्त्वाची गोष्ट इथे सांगण्यात आलेली आहे। त्यानंतर याचा दिनांक जो आहे तो सुरुवातीचा दिनांक 28 जुलै 2024 सकाळी 9 वाजल्यापासून ते 2 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत याचा टाईम राहणार आहे। तिसरी फेरी पहा मित्रांनो, तिसरी फेरी 28 जुलै 2024ला सकाळी 9 वाजता लागणार आहे। तर याची शेवटची दिनांक 2 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे। तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व त्यासाठी SMS द्वारे उमेदवारांना कळविणे 9 ऑगस्ट 2024ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे कळवण्यात येणार आहे। त्यानंतर तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे। उमेदवाराने सादर केलेल्या पसंतीक्रमाच्या पहिल्या 5 विकल्पांपैकी एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल। अशा उमेदवाराचे प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरी त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 4थ्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही। तर तुमचा जेव्हा नंबर लागणार आहे त्यावेळेस तुम्हाला जाऊन ॲडमिशन हे घेणं कंपल्सरी आहे। तुमचा जर नंबर लागून तुम्ही जर म्हणत असाल मी पुढच्या फेरीमध्ये वाट बघेल, माझा दुसऱ्या ट्रेडला नंबर लागेल, तर तसं होणार नाही आहे। तुम्हाला जो नंबर लागतो आहे तिथे जाऊन तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे, नाहीतर तुमचा पुढच्या फेरीमध्ये नंबर वगैरे लागणार नाही, तुमचा विचार केला जाणार नाही। तर याचा जो काही दिनांक आहे तो 10 ऑगस्ट 2024 सकाळी 9 वाजल्यापासून 14 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही राहणार आहे। चौथी प्रवेश फेरी कधी चालू होईल तर 10 ऑगस्ट 2024 सकाळी 9 वाजल्यापासून 14 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे। चौथ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे 20 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालू राहील। त्यानंतर चौथ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे। यासाठी तुम्हाला दिनांक दिलेली आहे 21 ऑगस्ट 2024 सकाळी 9 वाजल्यापासून ते 24 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत नव्याने ऑनलाईन अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे। विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करून न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्याची ऑनलाईन पद्धतीने प्रवेश भरणे, अर्जात दुरुस्ती म्हणजेच एडिट करणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे। यासाठी 17 जुलै 2024 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते 24 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही हे करू शकता। त्यानंतर संस्थास्तरीय समुपदेशन फेरी, तर ह्या काही ज्या फेरी आहेत मित्रांनो, तुम्ही ते
PDF डाउनलोड करून बघू शकता, वाचू शकता आणि जे काही तुमचे मनातील क्वेश्चन असतील ते या PDF वाचून तुम्ही तुमचे सर्व क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व करू शकता। ITIचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल जे आहे ते ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतील। भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।